गुड मॉर्निंग फ्रेंड्स. भटकंतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. फ्रेंड्स, यावर्षी पावसाळा जरा जास्तच आहे, त्यामुळे ठिकठिकाणी आपल्याला डोंगर माथ्यावरून खळखळून वाहणारे धबधबे पाहायला मिळत आहेत. आज आपण देखील अशाच एका ठिकाणाला व्हिजिट करण्यासाठी जाणार आहोत आणि ते ठिकाण आहे पश्चिम घाटातील प्रसिद्ध असं निसर्गरम्य माळशेज घाट. चला तर मग जाऊयात आज माळशेज घाटाची सफर करायला. माळशेज घाट हा पुण्यापासून साधारण 130 किलोमीटर तर मुंबईपासून सुमारे 140 ते 150 किलोमीटर अंतरावर आहे. माळशेजला आपण पुण्याहून नारायणगाव मार्गे तर मुंबईहून कल्याण मुरबाड मार्गे जाऊ शकतो. आज पाऊस भरपूर आहे, त्यामुळे आज प्रवासाच्या सुरुवातीपासूनच आपल्याला असे अनेक छोटे छोटे धबधबे पाहायला मिळत आहेत. आजचा प्रवास आज नक्कीच मस्त होणार आहे. आज आपण ओझर नारायणगाव मार्गे माळशेज घाटला निघालो आहोत. या वाटेमध्ये आपल्याला अनेक नद्या पाहायला मिळणार आहेत, जसे की भीमा नदी, इंद्रायणी नदी, घोड नदी, मीना नदी. पावसामुळे या सर्वच नद्या अगदी तुडुंब भरून वाहत आहेत. समोर जो आपल्याला दिसतोय तो आहे धून वॉटरफॉल, जो पुष्पावती नदीवरती आहे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत शिवनेरी किल्ल्याच्या बॅक साईडला. इथे पावसामुळे सगळा परिसर अगदी मस्त हिरवागार झाला आहे. सगळ्याच डोंगरांवरती आपल्याला धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला मस्त हिरवीगार झाडी पाहता येतात. पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रातील काही घाटांना पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. माळशेज घाट हा त्यापैकीच एक. आता आपण येऊन पोहोचलो आहोत त्या फेमस वॉटरफॉल जवळ, जिथे भिजण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. वॉटरफॉलमध्ये भिजल्यानंतर इथे पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक छोटे छोटे स्टॉल्स अवेलेबल आहेत, जिथे आपल्याला चहा, कॉफी, मॅगी, त्याचबरोबर मान्सूनमध्ये फेमस असणारं स्वीटकॉर्न सुद्धा मिळतात. हा आहे माळशेज घाटातील प्रसिद्ध टनेल आणि या टनेलच्या बाजूलाच आहे व्ह्यू पॉइंट, जिथून माळशेज घाटाचं नयनरम्य दृश्य आपल्याला पाहता येतं. यावर्षी माळशेज घाटाचा जो टनेल आहे त्याच्या आतल्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले आणि त्यांच्या मावळ्यांचे चित्र रेखाटण्यात आलेली आहेत. टनेलमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला सिरीज ऑफ वॉटरफॉल्स पाहायला मिळतात, जे पाहून आपल्या डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला हा जो अमेझिंग व्ह्यू दिसतोय हा फक्त आणि फक्त आपण मान्सूनमध्येच एन्जॉय करू शकतो. त्यामुळे हा व्ह्यू जर पाहायचा असेल तर मान्सूनमध्ये माळशेजला एकदा नक्की व्हिजिट करायला पाहिजे. पुणे आणि ठाणे यांना जोडणाऱ्या या घाटामध्ये आपल्याला अनेक लाल पऱ्या बघायला मिळतात, म्हणजेच आपल्या एसटी बसेस, ज्या मुंबई ते पुणे किंवा पुणे ते मुंबई असा प्रवास करत असतात. माळशेजला येण्याचा रस्ता तसा चांगला आहे, पण इथे पाऊस भरपूर असल्यामुळे माळशेज घाटातला जो रस्ता आहे त्याला ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि पावसाचं पाणी त्याच्यामध्ये साठलेलं आहे.
त्यामुळे इथे प्रवास करताना काळजी घ्यायला हवी। या घाटातून प्रवास करत असताना आपण वॉटरफॉल्सना अगदी जवळून पाहू शकतो। आज पाऊस भरपूर झालाय, त्यामुळे सगळ्याच वॉटरफॉल्सना भरपूर फोर्स आहे। हा आहे माळशेज घाटातील आणखीन एक फेमस पॉइंट, तो म्हणजेच नॅचरल कार वॉश पॉइंट। इथून प्रवास करणाऱ्या सगळ्याच गाड्या इंटेन्शनली या वॉटरफॉल्सच्या खालून प्रवास करतात, जेणेकरून त्यांची गाडी अगदी स्वच्छ धुतली जाईल। चला आज आपण सुद्धा याच वॉटरफॉल खालून जाऊयात आणि आपल्या कारला मस्त नॅचरल कार वॉश देऊयात। आता आपण जाऊयात नेक्स्ट व्ह्यू पॉइंटकडे। या घाटामध्ये अनेक व्ह्यू पॉइंट्स आहेत, जिथून आपल्याला माळशेज घाटाला एक्सप्लोर करता येतं। पण पावसाळ्यामध्ये हेवी रेन आणि फॉग या दोन्ही गोष्टींमुळे आपल्याला आज तिथून काही पाहता येणार नाही। सो आज आपण रस्त्याच्या कडेला हे जे सुंदर वॉटरफॉल्स आहेत त्यांना एक्सप्लोर करूया आणि त्यांची मजा लुटूया। वॉटरफॉल आणि पावसाचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर आम्ही गाडीमध्येच बसून होममेड चहाची ट्रीट एन्जॉय केली। चला आता इथेच थांबूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता तुम्ही एन्जॉय करा वेस्टर्न घाटातले काही ब्युटिफुल ड्रोन शॉट्स। भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।